आपल्यासोबत खासदार निलेश लंके साहेब आहेत. लंके साहेब, खूप गर्दी झाली आहे. गर्दी खूप झाली आहे म्हटलं. या राज्यामध्ये या देशामध्ये अनेक मोर्चे झाले. सत्याचा मोर्चा काढण्याची पहिलीच वेळ आहे. सत्याचा मोर्चा म्हणजे निवडणूक आयोगाच्या बाबत ज्या शंका निर्माण झाल्या, निवडणूक आयोगाने मतदार यादीमधला घोळ असू किंवा वेगवेगळ्या युक्त्या वापरून जी विधानसभेची निवडणूक जिंकलेली आहे, हे जनतेसमोर आलं का ही सगळी ओटचोरीचा प्रकार आहे. राहुल गांधी साहेबांनी सुद्धा दिल्लीमध्ये पत्रकार परिषद घेऊन हे सगळं देशाच्या जनतेसमोर आणलेले. त्याबाबत देशाच्या इतिहासात पहिल्या वेळेस 350 खासदारांनी निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला. आज सुद्धा महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातील लोक या मोर्चामध्ये सहभाग आहे. शेवट लोकशाही जर जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोग ही पारदर्शकपणे चाललं पाहिजे. पण तुमच्या मतदारसंघात काही घोळ आढळले का? माझ्या मतदारसंघात सुद्धा 50 ते 53 हजार मतं त्या ठिकाणी चा घोळ आम्ही सर्च केलेला आहे. ती सुद्धा आम्ही लवकरात लवकर पत्रकार परिषद घेऊन जनतेसमोर आणणार आहे. साहेब, तिकडे भाजपने सुद्धा तुमच्या मोर्चाला प्रत्युत्तर दिलं, ते मूक मोर्चा काढणार आहे. तुम्ही पाहिलं असेल दिल्लीमध्ये आम्ही ज्यावेळेस निवडणूक आयोगाच्या विरोधात मोर्चा काढला त्यावेळेस निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित होतं. त्यावेळेस भाजपचे प्रवक्ते मीडियासमोर येऊन उत्तर देत होते. आज सुद्धा आम्ही मोर्चा काढल्यानंतर भाजपने मूक मोर्चा काढला. याचा अर्थ तुम्ही त्यांचं समर्थन करता, याचा अर्थ हे कुठेतरी मिळजुलके आहे. तुम्हाला सरकारने मोर्चाची परवानगी मिळाली नाही. शेवट मोर्चाला परवानगी मिळाली का नाही मिळाली यापेक्षा ही जनता रोडवर आली ना, या जनतेचा रोष आहे म्हणून जनता रस्त्यावर आली. आज आपल्यासोबत लंके साहेब होते. ते म्हणतात की मोर्चाला परवानगी नसेल तरी ठीक आहे, पण जनतेचा रोष आहे आणि जनतेचा रोष महत्त्वाचा आहे, त्यामुळे परवानगीची तशी काही गरज नाही आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट मी संकेत वरक, न्यूज 18 लोकमत, मुंबई.